प्रतिनिधी प्रमोद वाघमोडे। आज आपण कुंभारी या गावामध्ये 5108 हायटेक कंपनीचा जो वाण या ठिकाणी लागवड केलेला आहे त्या वाणाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी सोबत माझ्याबरोबर प्रगतशील शेतकरी प्रवीण कदम साहेब ते सुद्धा या ठिकाणी आहेत। कदम साहेब, आपण हा 5108चा हायटेक कंपनीचा जो प्लॉट लावला आहे तो प्लॉटची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहे। तर तुम्हाला हा हायटेक कंपनीचा 5108 प्लॉट बघितल्यानंतर थोडं काय वाटतंय? छान आहे प्लॉट। आता हायटेक कंपनीचा 5108 जो प्लॉट आहे त्या प्लॉटबद्दल मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगणार आहे। हा प्लॉट बघितल्यानंतर जमीन पूर्णपणे मुरमाड आहे। मुरमाड जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पीक येऊ शकतं हे आपण हायटेक कंपनीचं या ठिकाणी बघू शकता। या ठिकाणी पानाची रुंदी असेल, कणस असतील किंवा जे हाईट असतील हे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की चारा प्लस उत्पन्न या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्याला भेटून जातात। आणि या ठिकाणी कणीस पडत असताना किंवा खाली मुळांची ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस खाली सुरुवातीपासून शेवटपर्यंत थाटाची साईज ही अतिशय मोठ्या प्रकारे आहे। आणि कणसाचे ज्यावेळेस कणीस पडत असताना हा कणीससुद्धा चांगल्या प्रकारे या ठिकाणी पडलेला आहे। आणि कणीस पडत असताना 5108 याला आपण जेवढं आपण खाद्य वापरतो त्या खाद्य दृष्टिकोनातून विचार केल्यानंतर या ठिकाणी हा एक कणीस निघलेला आहे। एक कणीस निघाल्यानंतर या ठिकाणी दुसरं कणीस निघलेलं आहे। अशा प्रकारे ज्यावेळेस शेतकरी ज्यावेळेस त्याला मॅनेजमेंट व्यवस्थित प्रकारे करतो त्यावेळेस एका थाटापासून आपल्याला 2 सुद्धा कणस या व्हरायटीमध्ये भेटू शकतात। अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना विनंती असं करू शकत आहे की तुमचं बागायती क्षेत्र असेल किंवा मुरमाड क्षेत्र असेल या ठिकाणी तुम्ही हायटेक कंपनीचा ज्यावेळेस 5108 हा ज्यावेळेस तुम्ही वाण वापरणार आहे, वाण वापरल्यानंतर तुम्हाला पानाची रुंदी ही सुद्धा जास्त दिसणार आहे। आता पानाची रुंदी जास्त असणं हे का महत्त्वाचं आहे? कारण ज्यावेळेस अन्न हे काय वनस्पती हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करते। स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असताना जे आपल्या सूर्यप्रकाशापासून जे किरणं येतात ते किरणं येत असताना ते ह्याच्यामध्ये आतला जो स्टोमॅट असतो त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण करण्याचं काम हे पानामार्फत होतं। ज्यावेळेस जेवढं झाड अन्न तयार करतं, अन्न तयार केल्यामुळे जे वनस्पती अन्न तयार करतं ते डायरेक्ट कणसामध्ये येतं आणि त्यामध्ये कणसाचं वाढ अतिशय मोठी होती आणि कणसाची साईज जेवढी जास्त होईल त्यामध्ये आपल्याला उत्पन्न जास्त भेटणार आहे। एवढे सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येत आहे की तुम्ही हायटेक कंपनीचा 5108 हा प्लॉट एकदा लावून बघा, वापरून बघा, त्याचा रिझल्ट बघा आणि तुम्ही त्याबद्दल जे काही शंका असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवा। एवढंच, धन्यवाद।